नमस्कार. व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून. कालच्या भागात आपण पाहिलं राज आणि माया यांच्यामधील जवळीकता ही हळूहळू वाढत आहे. बघूया पुढे काय होतं ते. पण त्या अगोदर तुम्हाला ही कथा कशी वाटतेय, ही कथा कंटिन्यू करूयात की दुसरी कथा स्टार्ट करूयात, हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. सुरुवात करूया आजच्या कथेपासून. अजिबात तोंडातून एकही शब्द काढला नाही, कारण आपण ओरडलो तर उगीच पळापळ नको, लोकांची आणि चेंगराचेंगरीही नको. म्हणून तिनं स्वतःला नॉर्मल केलं आणि डोळ्यांनीच इशारा केला. तसं राजनी पाहिलं. हे कायम इथे वास्तवाला असतात. हीच तर खासियत आहे या देवस्थानाची. शंकर हे दैवत अंगावर सर्प धारण करणार आहे आणि या गोव्याच्या कोपऱ्यात हे बिनविषारी साप अस्तित्वात आहेत, पण ते काहीच करत नाही. आजवर कुणालाही चावल्याची घटना ऐकली नाही मी. त्यामुळे घाबरू नकोस, बी रिलॅक्स. राज समजावून सांगत होता आणि ती ऐकून छाट पडली. सो स्ट्रेंजर. असंही असतं का? किमया न्यारीच आहे या देवस्थानाची. माया पुटपुटली आणि स्वतः थोडीशी घाबरली सुद्धा. राजने तिला पुन्हा दिलासा दिला आणि दोघं दर्शन घेऊन बाहेर आले. तसं समोर जवळजवळ 200 फुटावरून कोसळणारे पाणी मन वेढून घेत होतं. पांढरा शुभ्र धबधबा पाहण्यास सर्वजण खूप गुंग झाले होते. तिथे खाली असलेल्या माकडांना काही लोक खायला घालत होते. तोच एक माकड माझ्या शेजारी जाऊन बसला. तशी माया उठली आणि राज मागे लपली. तिची रिॲक्शन पाहून आजूबाजूचे लोक जोजरात हसू लागले. माकड कधी चावतं का माया? काहीही असतं तुझं. काय शिव्या घालत आहे सारखी सारखी त्या माकडांना? राज भोळेपणानं म्हणाला. मी या माकडांविषयी म्हणाले, तुम्हाला काय वाटलं? माया त्याचा चेहरा आपल्या हातात घेऊन डाव्या बाजूला करत म्हणाली. तसं त्याचं लक्ष तिथे गेलं. त्याच्या डोळ्यात आग गेली, कारण काही मुलं मायाला पाहून विकृत हसत होते. त्यानं हाताच्या मुठी आवळल्या, कपाळाच्या नसा फुगल्या, डोळे लालबुंद झाले, अंग तळतळायला लागलं. तो एकटक त्यांच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून उभा होता. मायाला त्याच्या हाताच्या मुठी आवळलेला पाहून धडकी भरली. तो त्या मुलांकडे निघाला. राज, आपण खाली जाऊ शकतो का? धबधबा पाहायला. तिनं त्याच्या मनातील राग कमी करण्यासाठी विषयाला बगल दिली, पण तरीही तो तिला बाजूला करून त्या तरुण मुलांकडे जाऊ लागला. माया घाबरली. शेवटी सगळ्यांसमोर तमाशा नको असं वाटत होतं तिला. त्यात ती मुलं गुंड प्रवृत्तीची वाटत होती. ती राजला ओढून घेऊन निघाली. तो ऐकतच नव्हता, पण ही त्याच्या हातात हात घालून समजावत खाली निघाली. थोड्या पायऱ्या उतरून गेल्यावर ती दोघं धबधब्याच्या पाण्यात गेले. माया तिथं जाऊन पाण्यात खेळायला लागली. पाणी खूप कमी होतं, पण राज काहीच बोलला नाही. खूप जण होते त्या पाण्याचा आनंद घेत होते. तो गप्प उभा होता आणि ती त्याच्या अंगावर पाणी मारून त्याला नॉर्मल करत होती, कारण तो अजूनही रागात दिसत होता. हाताची घडी घालून शांतपणे नजर खाली घालून विचार करत होता. काय म्हणतात ना, ते खरं आहे. शांत माणसांना राग खूप येतो, पण एकदा आला की लवकर जात नाही. तो राग खूप भयानक असतो, एकदम स्फोट होतो. आज त्याची प्रचिती आली. राजला पाहून माया मनातच बोलत होती. तिने पुन्हा पाणी घेऊन त्याच्या चेहऱ्यावर फेकलं. तसं तो भानावर आला,
पण काहीच रिॲक्ट झाला नाही. ती पुन्हा पुन्हा त्याच्यावर पाणी टाकत होती, पण हा तसाच अजूनही उभाच होता. हलत नव्हता आणि बोलतही नव्हता. त्याच्या हाताच्या आणि कपाळाच्या शिरा ठणकत होत्या. त्यानंतर मागून आवाज आला. आम्ही आहोत म्हटलं, आम्हालाही चालेल भिजायला. काय वीर, बरोबर ना? नाजूक हातांनी पाणी घालणारी असेल तर आहा, थंड पाणी पण गरम वाटेल आम्हाला. एका मुलाने मागून कमेंट केली. तसा राज वळला तर तीच ती टार्गेट मुलं मागे उभं राहून मायाला बघत होती. माया पूर्णपणे भिजली होती आणि ती मुलं मायाला न्याहाळत होती. मायाने पाहिलं आणि लगेच राजकडे वळली. तर राज तिथे नव्हताच. ती पुन्हा टर्न झाली आणि राज म्हणून हाक मारली की विव्हळण्याचा आवाज आला आणि धाडकन जमिनीवरून कुणीतरी खाली पडलं आणि खूप मोठा आवाज आला. राज, स्टॉप इट नाऊ प्लीज, फॉर गॉड सेक. किती मारणार? माया ओरडली. पण राजला कसलंच भान नव्हतं. जेव्हा त्या मुलानं वाईट कमेंट्स केली तेव्हा राजनं त्याची गळा पकडला आणि हाताच्या एका ठोशात त्याला जमिनीवर रुळावलं. तो त्या मुलाला पायानं हातानं मारत होता आणि माया घाबरली. तो मुलगा कळवळत होता, गयावया करत होता, पण राज त्याला उठवून पुन्हा मारत होता. कॉलर पकडून परत उठवलं. त्याचे मित्र राजला मागून पकडत होते, पण त्यांना ढकलून तो लाथांनी मारत होता त्या मुलाला. डोळ्यात अंगार फुलला होता. माया धावतच त्याच्याजवळ गेली आणि त्याला थांबवू लागली, पण राज काही केलं ऐकत नव्हता. शेवटी इतर त्याची मित्रही मायाला हात जोडून विनवणी करू लागले, पण तरीही राज थांबायचं नाव घेत नव्हता. बोल, काय म्हणत होतास तू? भिजायचं आहे तुला पाण्यात? थांब, मी तुला दाखवतो. राजनं त्याला गळ्याला पकडून अलगद उचलला आणि पाण्यात टाकलं. आता मात्र त्याचे मित्र राजला रागानं मारायला धावले, पण राजने सगळ्यांना चित्त केलं. माया त्याला समजवण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण व्यर्थ. त्याच्यावर तिच्या त्या नाजूक बोलायचं आणि काहीच परिणाम झाला नाही. त्याने त्या मुलाला पुन्हा वर काढलं आणि अजून एक कानाखाली वाजवली आणि तो पडल्यावर त्याचा गळा धरून पुन्हा उभं केलं. सांग ना, अजून काय हवं होतं तुला हिच्याकडून? मी देतो ना तुला सर्व. तिच्याकडे कशाला मागतो? ती कोण आहे माहीत आहे तुला? माझी बायको, माझं जीवन, माझा श्वास. कोण आहे ती? माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम. समजलं? तुला काय वाटलं मी शांत आहे म्हणजे काहीच करणार नाही? सांग ना, माझ्या प्रेमाबद्दल तू बोलशील आणि मी गप्प राहील? राज त्या मुलाच्या गालांना अंगठा आणि तर्जनी आदली आणि मधल्या बोटाने आत दाबून त्याच्या पायावर आपल्या बोटांनी दाबून हलवत म्हणाला. त्या मुलाची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झाली होती. पूर्णतः गळाला होता तो. अंग लटके पडले होते. पायांच्या बुटांचा चेंदामेंदा झाला होता. डोळे काळे निळे पडले होते, पण राज थांबायचं नाव घेत नव्हता. माया ती त्याचे शब्द ऐकून स्तब्ध होऊन त्याच्याकडे बघत होती. त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम ही वाक्य तिच्या डोळ्यात आणि डोक्यात घुमत होती. तिने त्याला अडवणं पण बंद केलं होतं. एकदम शॉक होऊन स्थिर उभी होती, त्याच्याकडे बघत होती. अचानक सगळे लोक धावत आले आणि त्यांनी राजला बाजूला केलं, पण त्यांनाही राज ऐकत नव्हता. तसं माया भानावर आली आणि राज जवळ गेली
आणि त्याला मागे ओढलं, पण त्याने तिचा हात सोडवून घेतला